आप देख रहे हैं खबर प्लस 100। आज की खास खबर, पहलगाम में हुए आतंकी हमले में डोंबिवली के 3 लोग मारे गए, एक बच्चा गंभीर रूप से घायल। जम्मू कश्मीर के पहलगाम में परिवार के साथ घूमने गए डोंबिवली के 3 निवासी आतंकी हमले में मारे गए हैं। इस परिवार का एक बच्चा हथियार की गोली से हाथ में चोट लगने के कारण घायल हुआ है। मृतकों के नाम संजय लेले 44 वर्ष, अतुल मोने 52 वर्ष और हेमंत जोशी हैं। संजय लेले के बेटे हर्षल के हाथ की उंगली को गोली छू कर निकल गई, जिससे वो भी घायल हुआ है। अतुल मोने डोंबिवली पश्चिम क्षेत्र में रहते थे। वे अपनी पत्नी और बेटी के साथ पर्यटन के लिए पहलगाम गए थे। अतुल मोने मध्य रेलवे की परेल कार्यशाला में विभागीय अभियंता के पद पर कार्यरत थे। अतुल मोने के साथ डोंबिवली में रहने वाले हेमंत जोशी और संजय लेले भी एक समूह के रूप में पहलगाम घूमने गए थे। इस आतंकी हमले में उनकी भी मृत्यु हो गई। संजय लेले डोंबिवली पश्चिम के महात्मा फुले रोड स्थित जाधववाड़ी इलाके में रहते थे, जहां उनका अपना बंगला था। पहले उनका परिवार लेलेवाड़ा में संयुक्त परिवार के रूप में रहता था। संजय लेले जोशी स्कूल के पूर्व छात्र थे। मिलनसार स्वभाव के संजय लेले नौकरी करते थे। ऐसी जानकारी उनके सहपाठी और देवी चापाड़ा के पुलिस पार्टी लक्ष्मीकांत भोई ने दी। तीनों मृतकों के परिजन रात में ही कश्मीर के लिए रवाना हो गए हैं, ताकि वे मृतकों के शव प्राप्त कर सकें। इस आतंकी हमले की डोंबिवली के विभिन्न संस्थाओं और नागरिकों ने कड़े शब्दों में निंदा की है। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। अतिशय टेन्शनमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत की अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेली आहे घरात त्यांच्या, कारण सर्व तिघे मावस भाऊ आहेत ते, आणि काश्मीरला ट्रिपला गेल्यानंतर तिकडे घडलेली घटना अतिशय मोठी घटना। हमारे डोंबिवली में रहने वाले संजय जी लेले मोपे जोशी, इनका कश्मीर टूर के उधर जाने के बाद आतंकी हमले के बाद उनका मृत्यु हुआ है। अतिशय एकदम कठोर असा हल्ला झालेला आहे आणि हे काय बोलावं हे समजत नाही, कारण अतिशय डोंबिवलीमध्ये दुःखदायक घटना है। क्या मांग करना चाहिए? क्या जिन लोगों ने किया उनके ऊपर हल्ला करो, और क्या है घटना आहे। कारण मी 86 पासून 96 पर्यंत त्यांचा शेजारी होतो आणि माझ्यासमोर ती मुलं लहान होती। संजयचं वय कमीत कमी माझ्या मते एक 10 वर्षाचं असावं। त्यावेळी माझी मुलं पहिलीला होती आणि एकदम असा शेजारी होता की तो, त्याचे आईवडील पण जॉबला जायचे, मी पण जॉबला जायचो आणि माझी वाईफ हाऊसवाईफ होती, त्यामुळे ती मुलं माझ्याच घरात होती आणि इतकी चांगली मुलं ना की त्या मुलांच्या बरोबर माझ्या मुलांचं आयुष्य पण सुधारलं। इतकी चांगली मुलं, आणि संजय तरी खूप हुशार मुलगा, खूप हुशार। काश्मीरला कधी जेव्हा ज्या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती मिळाली तेव्हा तुमची काय स्थिती, काय अवस्था होती? घरच्यांना तुम्ही कळवलं होतं की नाही? मी तर एकदम म्हणजे स्पीचलेसच झालो, कारण मला ही घटना माझ्या मुलाकडून कळाली। तो US ला आहे। त्याने मला सकाळी फोन केला, पप्पा असं असं झालं आहे, खूप दुःखद घटना आहे। तर US ला म्हटल्यानंतर म्हटलं मला ती US चीच घटना आहे की काय, म्हणून मी पण खूप घाबरलो। नंतर ज्यावेळी त्याने सांगितलं की असं असं झालं म्हणून, ही न्यूज कन्फर्म पण पहिली नव्हती, पण नंतर रात्री 2 नंतर कन्फर्म झाली आणि मग त्याने मला सकाळी फोन केला। त्या घटनेच्या नंतर त्यांच्या कुठल्या परिवाराच्या सदस्याची तुमची नाही ना, कोणाशीच नाही आहे। त्यांच्या आता या बिल्डिंगमध्ये त्यांचं कोण कोण राहतं? आहे ना, त्याचे एक चुलते आहेत बघा, ते बसलेले आहेत ना ते। हे 5 त्याचे वडील मिळून 5 भाऊ होते आणि त्यांचाच वाडा होता पहिला, त्या ठिकाणी ही बिल्डिंग बनवलेली आहे। आणि हे ग्लास स्लायडिंग आहे ना 2nd फ्लोअरचं, त्याच्या बाजूची माझी रूम होती आणि त्याच्या पलीकडे त्यांची रूम होती। सर, अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे की काश्मीरला आता सुट्टीचा दिवस आहे, सगळे पर्यटक त्या ठिकाणी भागात फिरण्यासाठी जातात, मात्र काश्मीर सुरक्षित आहे का असा प्रश्न होतो उपस्थित, काय सांगा? आता गेली कित्येक वर्ष लोक काश्मीरला जात आहेत, तिकडे मजा करतात किंवा काही विरंगुळा, त्यांना एक नैसर्गिक नंदनवन आहे ते काश्मीरमध्ये लोक जातात। पण तिथं असं काय घडल्यानंतर आपल्याला वाटतं आपली सुरक्षा काय आहे,
पर्यटकांसाठी सुरक्षा काय आहे? जेव्हा आता या संपूर्ण घटनेनंतर त्यांचा मृतदेह कधीपर्यंत मुंबईत आवाज ते मला पण त्याच्याबद्दल मला पण कळलं. सरकारकडे काय मागणी असेल, कारण की असे हल्ले होतात ते सरकारकडे काय मागणी होणार? लाखो घटना झाल्या भारतामध्ये, सरकारने काय केलं? त्याच्या अगोदर सरकार आली, पाकिस्तानचे हल्ले आहेतच, आता पण सरकार आहे, पाकिस्तानचे हल्ले आहेतच. जरा संजय लेलेंबद्दल माहिती द्या. ते काय करतात, काय करायचे, त्यांची बायको काय करायची, कारण त्यांना पॅरेलिसचा अटॅक देखील येऊन गेला अशी माहिती मिळत आहे. त्यांचा मुलगा काय करतो, त्याचा वय वगैरे त्याची माहिती द्या जरा. तर पॅरलिसचा अटॅक वगैरे मला काय माहिती नाही, कारण मी राहतो ईस्टला. 1996पासून मी पलीकडे गेलो आणि गेली 4-5 वर्षे मी आहे बँगलोरला, त्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल एवढं माहीत नाही. पण ते कामाला कुठे होते? कामाला ते पण मला सांगता येणार नाही आहे, पण जॉब चांगला होता त्याचा. ठीक आहे.